सुरक्षित असणार आहेत। डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। मुंबईचा मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघाले। ठाकरे बंधूंचा संयुक्त मुलाखतीमधून हल्लाबोल। चाळीस आमदारांना फोडण्यासाठी 2000 कोटी आले कुठून? भाजपनं बँकेतून लोन नाही तर घेतलं नव्हतं ना? राज ठाकरेंचा सवाल। काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हा एकच अजेंडा। नाव न घेता एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। पुण्यामध्ये भाजप राष्ट्रवादी थेट सामना। पुण्याच्या गुन्हेगारीला बळ देण्याचं काम पवारांचं। मुरलीधर मोहोळ यांची अजित पवारांवर टीका। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे संजय राऊत यांची भेट। शिंदे राऊतांमध्ये 1 ते 1.5 मिनिट चर्चा। एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त भेट। फक्त बाळासाहेब ठाकरेच ब्रँड। येत्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा बँड वाजवणार। ठाण्यातील मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार टोला। मुंबईतील पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? उद्धव राज ठाकरे यांच्या मुलाखतीवरून आशिष शेलार यांचा निशाणा। ठाकरेंना मुंबईकरांशी काहीही देणं घेणं नाही अशी ही टीका। बिनविरोधऐवजी नोटाच्या अंमलबजावणीचे आदेश द्या। जनहित याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागणी। अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा झटका। काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पुण्याच्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण। विकास खारगे समितीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ। भाजप पंतप्रधान मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा। वैचारिक आधार भक्कम असता तर एमआयएम सोबत भाजपची युती झाली नसती। संजय राऊत यांनी मर्मावर ठेवलं बोट। माझ्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देणं गरजेचं। मी मनसेतच पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय। संतोष धुरी यांच्या दाव्यानंतर संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये भाजपच्या प्रचार पुस्तिकेचं प्रकाशन। प्रचार पुस्तिकेला दिलं कुंभ पर्वातील अमृत वचन असं नाव। सुनील केदार यांच्यासह कार्यकर्ते मात्र नाराज। नाशिकमध्ये भाजपचा 100+ नारा। गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी आणि बंडखोरांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणा दोषमुक्त। शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं भाजपचं चिन्ह। शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या दोघांनी जोडला भाजपचा एबी फॉर्म। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीत गोंधळ। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण